बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएचा भव्य विजय, धुळ्यात भाजपच्या वतीने भव्य जल्लोष। याबाबत अधिकृत तहसील की धुळे शहरातील नव्या महापालिकेजवळील आवारात चौकात या ठिकाणी नुकत्याच आज निकाल घोषित झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला भव्य विजय झाल्याने या ठिकाणी धुळ्यात भाजपाच्या वतीने भव्य जल्लोष साजरा करण्यात आला। सदरचा विजय हा विकास, सुशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा दृढ विश्वास यामुळेच सदर विजय झाल्याने पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांची निष्ठा, कष्ट आणि संघटित शक्ती आपल्या भाजपाची खरी ताकद आहे असे सिद्ध करून दिले असून आज बिहार विधानसभेत निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला भव्य विजय मिळाल्याने या ठिकाणी भव्य जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष या ठिकाणी करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी पणन तथा राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमारजी रावल, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण केंद्र मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र आंबेडकर व सर्व भाजपचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। आज बिहार मध्ये एनडीएने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात 208च्या जवळपास एनडीएचा या ठिकाणी विजयी झालेला आहे। आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुपडा साफ झालेला आहे। कधी वोट चोरी, कधी कुठला आरोप करायचा, माझं या सर्व वोट चोरीचा जो आरोप करतायत, दुबार मतदान, अमुक मतदान, ढमुक मतदान, परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जातील। परंतु त्यांना याच्यातही वोट जिहाद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं, परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे, त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेखावत असतील, माजी महापौर असतील, सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे। आणि पुनश्च बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो, नितीश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो। आणि आज आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला। याच्यानंतर आता महाराष्ट्राची बारी आहे। महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्व नगरपंचायती असतील, झेडपी असतील, महापालिका असतील, ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो।